हा प्रकरण खूप जुना आहे. 2006 पासून तर रेकॉर्डवर आलेला आहे. 1994चा सोसायटीचा रजिस्ट्रेशन आहे. प्रकरण आहे पी नॉर्थ मलाड ईस्टला कोटडोंगरी SRA गृहनिर्माण संस्था. 2005ला ॲनेक्सर झाला म्हणून SRAला हे आलं आहे. आज आम्ही 2026मध्ये उभे आहोत. आज 25 वर्षे व्हायला आली. ॲनेक्सरमध्ये फक्त 6 नाव वाढलेले आहेत. 1160च्या वरचं आमचा ॲनेक्सर आहे. त्याच्यानंतर त्यांनी 450 अजून पार्ट 2 म्हणून एक वाढव एक्सटेन्शन घेतलेलं आहे. इतक्या वर्षामध्ये फक्त 6 ॲनेक्सरला ॲडिशनल झालेलं आहेत. आम्ही 2011ला बिल्डरला परत काय प्रोग्रेस काय, तुम्ही रिहॅब कधी बांधणार, असं करून एक नेमकं तिकडे स्लम डेव्हलपसारखी आम्ही मीटिंग करत होतो. पण आम्ही 4 वर्ष 8 वर्ष बिल्डरला वेळ दिल्यानंतर आम्हाला कळाला की हे बिल्डर जो आहे हे प्रोजेक्ट फक्त आपला प्रॉफिटसाठी आणि करप्शनसाठी आणि लोकांना, बाहेरच्या लोकांना घर देणं याचा उद्देश आहे. तिकडच्या लोकल रहिवासींना घर देण्याचा याचा काय उद्देश. आमची भेटल्यावरती काय चर्चा झाली आहे? आजची हिअरिंग होती आमची 13/2ची. सगळं CEOकडे ड्राफ्ट करून हे रजिस्ट्रारनी लेटर पुटअप करून बावनकुळे मॅडमनी 3 महिने झालेले आहे CEOला हे करून 13/2ला पुटअप करून आज 3 महिने झाले. तर आमची लोक सगळं 3 बसेस भरून आज इकडे आलं. पण CEO साहेब आपल्या खुर्चीवर भेटले पण नाही कोणाला. आम्ही विनंती केली की आज 2 लोकांना तरी भेटून द्या, काय पुढची डेट आहे. तर तरी काय आम्हाला काही इकडे उत्तर मिळालं नाही आहे. ARनी 13/2साठी भाड्यावर फक्त केस घेतलेला आहे. तर याशिवाय भरपूर व्हायलेशन आहे. आपल्या 13/2 व्हावं, बाकीचे जे पात्र लोक आमची जे अपात्र आहे, अर्ध्यापेक्षा जास्त आता अपात्र आहे. 450 लोक अजून अपात्र आहे. ते पात्र करून घ्यावी आणि 850 लोकांना अजून घर द्यायचे बाकी आहे. त्याच्यासाठी प्रशासनाने काय ठोस कदम घेत आहे, काय पाऊल उचलत आहेत, अशी आमची विनंती आहे प्रशासनासमोर. आमची भूमिका काय, आम्ही फॉलोअप करणार, इकडे तिकडे पत्र पाठवणार, फॉलोअपला येणार आणि खाली घरी जाणार. हीच आमची भूमिका 6 वर्ष पूर्ण नाही झाली तर इथून पुढे काय करणार? आता SRA दखल घेत नाहीये. आता हायकोर्टानेही यांना 13/2साठी सांगितलं आहे. पण जिकडे SRAचं सगळं प्रकरण AGRCला पाठवतात आणि AGRC कम्प्लीट हे करप्ट ऑर्गनायझेशन आहे. तिकडेही आमची काय तक्रार नाही आहे. तरी आम्ही हे हिंमत सोडणार नाही आणि परत आम्ही याला हिअरिंग घेणार पुढे. मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार का? यापुढे आंदोलनाचा इशारा आम्हाला राजकीय पक्षापासून काही उमेद नाही. तरी आम्ही एक फॉर्मॅलिटीसाठी लोकल MLA भातलकर साहेबांना आम्ही अप्रोच केलेला आहे. आणि कसा प्रतिसाद आहे, काय त्यांच्याकडनं सांगितलं आहे? ते परवा आज आमचं जेव्हा आम्ही 18मध्ये कमिटीला आले होतो त्यावेळेही भातलकर साहेबांच्या कानेवर आमच्या हे सगळं समस्या सांगितली होती आम्ही. पण आता 6 वर्षानंतर त्यांनी आज परत 3 दिवसापूर्वी खाली इंटरेस्ट घेतला आहे. पण असं त्यांचा काही ठोस पाऊल असा दिसत नाही आहे. आम्ही त्यांच्याकडेही विनंती करतो की 1800 लोकांचं हे प्रकरण 20 वर्षापासून रखडलेलं आहे. त्यांनी यात दखल द्यावी आणि आमच्यासाठी काय आमच्या 20 कोणाचा जे आहे 50 वर्षापासून आम्ही तिकडे राहतो आणि 20 वर्षापासून आम्ही भटकतो. त्या लोकांनी सोडलं प्रकरण, काय फॉलोअप आज सोडली. बिल्डरच्या दफ्तराला जात त्यांचं आम्ही काही नंबर किती आहे ते आम्ही सांगू शकत पण नाही. त्यांच्याशी अजून काय कॉन्टॅक्ट झाला नाही आहे. पण त्यांनी आम्हाला व्हर्बली कमिट दिला तरी आम्ही त्यांच्याबरोबर परत आश्वासन ठेवलं आहे. आणि प्रशासनाच्या दखलशिवाय हे होऊ शकत नाही. आम्ही सामान्य माणूस आहे. आम्ही रोज इकडे येतो, 3-4 दिवसांनी फॉलोअप करतो, परत जातो. त्यांनी परत जरा दखल द्यावी अशी आमची विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.